राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट अशा ठळक बातम्या व राज्यामधील या काही जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थकीत पीक विम्याचे पैसे कालपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि या पीक विम्यासाठी पात्र जिल्ह्यांच्या याद्या राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत। त्यानुसार तुमच्या जिल्ह्याबद्दलची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। यासोबतच नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या तारखेबद्दलची माहिती व राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीबद्दलची एक नवीन अपडेट देखील राज्य सरकारच्या मार्फत समोर आले। त्यामुळे सर्व प्रकारच्या बातम्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। थकीत पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर। पीक विम्याचे 5.38 कोटी रुपये आले। शेतकऱ्यांनो, तुमच्या मोबाईल फोनमध्ये आलेला मेसेज पाहिला का? वर्षभराची प्रतीक्षा संपली असून पोळा सणापूर्वीच रक्कम आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांना पीक विम्याच्या हप्त्याची प्रतीक्षा होती। अखेर केंद्र शासनाच्या मार्फत पीक विमा मंजूर होऊन राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आला आहे। त्यानंतर सोमवारी 11 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 5.38 कोटी रुपये पीक विमा रक्कम जमा करण्यात आली। सकाळी 11 वाजल्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत अनेक शेतकऱ्यांचा फोन मेसेजच्या ट्यूनने खणखणला असून तुमचे देखील बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील। पीक विमा भरण्याचे बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असे अपडेट। पीक विमा काढण्यासाठी आता शेवटचे 3 दिवस शिल्लक राहिले असून पीक विमा अर्ज प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू झाली असून यापूर्वी 31 जुलै ही तारीख देण्यात आली होती। मात्र शेतकऱ्यांना दिलासा देत 14 ऑगस्ट पर्यंत तारीख वाढवण्यात आली आहे। आता केवळ शेवटचे 3 दिवस शिल्लक राहिले असल्याने शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करावा अशा प्रकारचे आवाहन कृषी विभागाच्या मार्फत करण्यात येत आहे। राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी येणाऱ्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्या अगोदर एक अत्यंत मोठी बातमी। 92,000 वर लाडक्या बहिणींची होणार पडताळणी। अनेकींचा लाभ आता येणार संकटामध्ये। अंगणवाडी सेविकांच्या मार्फत घरोघरी जाऊन महिलांचे सर्वेक्षण करण्यात येते। एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थींवर आता ग्रहकलाचे संकट निर्माण होत आहे। राज्यामधील तब्बल 8,460 शेतकऱ्यांचा बोनस अडला। शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये बोनस 2 हेक्टर पर्यंत जाहीर केला आहे। त्यासाठी 1,35,013 शेतकरी पात्र ठरले होते आणि त्यांपैकी 90,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत बोनस जमा करण्यात आला आहे व 8,460 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अजून 1 रुपया देखील राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात आला नाहीये। राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी गुड न्यूज। शेतकऱ्यांकडे सोयाबीन संपले आणि बाजारामध्ये सोयाबीनचे दर वाढले। सोयाबीनला मागील वर्षी चांगला दर मिळाला नव्हता, यामुळे भाववाढीच्या प्रतीक्षेमध्ये असलेले शेतकऱ्यांनी अखेर आपल्याकडे साठवलेले सोयाबीन मिळेल त्या दरामध्ये विकून टाकले। मात्र खरीपातील नवीन पीक बाजारामध्ये येण्याच्या आधीच सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। खरीप हंगामातील पिकांचे ई पीक पाहणी करणे आता झाले अत्यंत सोपे। ॲपवरून फोटो काढायचा आणि स्वतःच पीक पेरा नोंद करायचा। ई पीक पाहणी नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबरला त्यांचे आधार कार्ड लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। राज्यभरामध्ये ई पीक पाहणी प्रकल्प राबवण्यात येत असून ज्याद्वारे शेतकरी त्यांच्या स्वतः शेतामधील पिकांची 7/12 उतार्यावर नोंद करू शकतात। शेतकऱ्यांना 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या प्रकल्पाअंतर्गत पिकाची नोंदणी करायची आहे। यासाठी क्रॉप डिजिटल सर्व्हे ॲप वापरण्यात येत असून जे गुगल प्ले स्टोअर उपलब्ध आहे, ज्या अंतर्गत तुम्ही व्हर्जन 4.00 ॲप डाउनलोड करून तुमच्या मोबाईल फोनद्वारे तुमच्या शेतामधील पिकांची नोंदणी करू शकता। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे। आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन शासनाने 8,000 रुपयांनी खरेदी करावे यांसह शेतकऱ्यांची तातडीने सरसकट कर्जमाफी करावी अशा प्रकारच्या विविध मागण्यांची साखळी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर घालण्यात आले। नुकसान भरपाईचा लाभ घ्यायचा असेल तर मग लवकर करा ही प्रक्रिया। नोंदणी नसेल तर आता मिळणार नाही नुकसान भरपाई। राज्य शासनाने शेतामधील पीक पेरायची नोंदणी करायची जिम्मेदारी आता शेतकऱ्यावर सोपवली आहे। माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार पीक पेरा या नियमानुसार शेतकरी यावर्षी खरीप हंगामामध्ये शेतकरी व्हर्जन 4.4 या पीक पाहणी ॲपच्या मदतीने स्वतः नोंदणी करणार आहेत आणि त्यासाठी 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर हा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे। अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे जिल्हाधिकारी यांना निर्देश। जिल्ह्यामधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदतीसाठी अहवाल सादर करण्याची मागणी। परभणी जिल्ह्यामधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याबाबत पत्रामधील माहिती तपासून अहवाल सादर करण्याचे निर्देश मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी जिल्हाधिकारी परभणी यांना काल दिलेले आहेत।
त्यानुसार लवकर हे अहवाल सादर करावे आणि नुकसान भरपाईचे वाटप करावे अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक सर्वात मोठी खुशखबर। ड्रॅगन फ्रूट विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता मिळणार आहे 2,70,000 रुपयांचे अनुदान। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य सरकारच्या मार्फत योजना। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य सरकारच्या मार्फत अनेक योजना राबवण्यात येत आहेत। भारतामधील शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने अमेरिकेला भारतामधील कृषी आणि दुग्ध बाजारपेठेमध्ये प्रवेश दिला नाही, जेणेकरून भारतामधील शेतकऱ्यांना नफा कमी होऊ नये हे केंद्र सरकारचे उद्देश होते। आता महाराष्ट्र राज्य सरकारने ड्रॅगन फ्रूटचे उत्पन्न वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रूट विकास योजना ही जाहीर केली असून ज्यामध्ये शेतकऱ्यांना 2025-26 आणि 26-27 या आर्थिक वर्षामध्ये अनुदान देण्यात येत आहे आणि यानुसार 2,70,000 रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान राज्य सरकारच्या मार्फत तात्काळ जमा करण्यात येणार आहे। थकीत पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर। पीक विमा नुकसान भरपाईचे 35 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये काल पैसे जमा करण्यात आले आहेत। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून 3,900 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती आज जाहीर करण्यात आली आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत देशभरामधील 35 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 3,900 कोटी रुपयांची थकीत नुकसान भरपाई सोमवारी 11 तारखेला वितरित करण्यात आली आहे। तसेच उर्वरित 7,500 कोटी रुपयांची रक्कम देखील लवकरच वितरित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे पीक विमा कंपन्यांना इशारा। पीक विमा कंपन्यांना इशारा देत कृषी मंत्र्यांनी सांगितले की जर पीक विमा कंपन्यांनी निर्धारित वेळेमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही तर मग त्यांना 12% व्याजासह दंड भरावा लागेल। तसेच हे व्याज थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशा प्रकारची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल दिली आहे। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। थकीत पीक विमा योजनेसाठी महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांना 506 कोटी रुपये, महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना 506 कोटी रुपये थकीत पीक विमा जमा करण्यात आला आहे। तसेच उर्वरित नुकसान भरपाईची रक्कम देखील 7 ते 8 दिवसामध्ये जमा करण्यात येईल अशा प्रकारची माहिती केंद्रीय कृषी विभागाने दिली आहे। राज्यामधील शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी 2 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार। राज्य सरकारची एक अत्यंत मोठी योजना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना शेततळ्याच्या प्लास्टिक अस्थिकरणासाठी 2 लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात येत आहे। कर्जमाफीबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोठे विधान। योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ग्वाही। शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं सरकार कधीही म्हटलं नाही। योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल अशा प्रकारची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काल पत्रकारांशी संवाद साधतेवेळी दिली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये वाढणार राज्यामध्ये पावसाचा जोर। उन्हाचा चटका आणि उकाडीने हैराण झाल्यानंतर आता दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत। बंगालच्या उपसागरावरील संभाव्य कमी दाब प्रणालीमुळे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। आज म्हणजे 13 तारखेला पूर्व विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून आजची दक्षतेचा इशारा म्हणजे ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। तर उर्वरित राज्यामध्ये काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। तर मग अशा प्रकारच्या आज दिवसभरामधील झटपट अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपली चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।